राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित दादा आपल्यासोबत. दादा, तुम्ही हा बोर्ड कशासाठी आणला? एक तर गजनी हे जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरची खासियत असते की अचानक महत्त्वाच्या वेळेस ते बऱ्याच काही गोष्टी विसरून जातो. तर तसंच हे महाराष्ट्राचं सरकार आहे. इलेक्शनच्या वेळेस तुम्ही बरेच आश्वासनं दिली होती. आम्ही कर्जमाफी करू, 7-12 कोरा 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 करू, दिवसा लाईट देऊ. त्याच्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणींच्या जो काही तुम्ही मंथली महिन्याला तुम्ही जो मानधन तिथं देतात त्यात वाढ करू, युवांचे विषय, असे अनेक विषय आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही शब्द दिला होता. पण इलेक्शन झाल्यानंतर, सत्ता आल्यानंतर तुम्ही आमच्या शेतकऱ्याला विसरलेला आहात. आज किसान दिन आहे, आज शेतकरी दिवस आहे. या शेतकरी निमित्ताने या फोटोच्या माध्यमातून या गजनी सरकारला जे गोंधळलेलं आहे आणि जे विसरबोळ सरकार आहे त्याला थोडंसं आठवण देण्यासाठी हा फोटो आणि त्याच्यावर काही महत्त्वाचे मुद्दे जे शेतकऱ्याचे आणि कष्टकऱ्याच्या हिताचे आहेत हे विषय घेऊन आलेलो आहे. आधी विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं, तर परत नंतर गुमजाव केला. आता एकीकडे सरकार म्हणते की पैसे नाहीत आमच्याकडे द्यायला, दुसरीकडे सरकार शक्तीपीठ सरकार 87,000 कोटींचा महामार्ग उभारते. याची गरज वाटते का तुम्हाला? शेतकऱ्याला कर्जमाफी दिली तर शेतकऱ्याला मदत होणार आहे. शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत, बँकेत पैसे जाणार आहेत, त्यात पैसा खाता येणार नाही. पण शक्तीपीठ जर केलं तर त्यात कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून बराच पैसा हा पार्टीकडे आणि नेत्यांकडे येऊ शकतो. समृद्धीमध्ये जसं कॉन्ट्रॅक्टरची समृद्धी झाली तसं शक्तीपीठाच्या माध्यमातून आज 85,000 पण उद्या जाऊन 1,25,000पर्यंत एस्टिमेट नक्कीच तिथं जाऊ शकतं. त्याच्यातून काय करायचं आहे तर फक्त कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसा खायचा आहे, बाकी ह्यांना काही पडलेलं नाही. त्यामुळे शक्तीपीठ रस्त्यावर जास्त यांचा फोकस आहे, शेतकऱ्यांचा तिथं विरोध आहे आणि तो रस्ते जे आहेत आत्ता जे चांगले रस्ते आहेत आणि अशातच अगर तुम्ही बघितलं, राजू शेट्टींनी सांगितलं की ते जो दुसरा महामार्ग आहे जो गोवा आणि नागपूर महामार्ग आहे तो समांतरच आहे, याची गरज नाहीये तरी महामार्ग तो चांगला आहे, काहीच जरूरत नाही. त्याच्यावर सुद्धा ट्रॅफिक आज बघितलं तर पुरेसा आहे. त्याला थोडासा आपण जर एक्सपॅन्ड केलं दोन्ही बाजूला तरी आपलं होऊ शकतं. पण नाही, आम्हाला नवीनच रस्ता करायचा आहे, आम्हाला पैसाच खायचा आहे, हे कुठेतरी सरकारने ठरवलं दिसतंय. आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर धनंजय मुंडे यांनी आरोप केलेत. धनंजय मुंडे इतके दिवस शांत होते, अचानक संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करताना ते समोर आले. तर बघा, धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलायचं झालं ते काय म्हणतात की संदीप भैयाबरोबर त्याचे फोटो दिसलेले त्या व्यक्तीचे. आता तसं बघितलं धनंजय मुंडे साहेबांबरोबर सुद्धा त्याचे फोटो आहेतच, बऱ्याच लोकांबरोबर ते फोटोवर बोलत असतात, ते योग्य नाही. संदीप भैया आज नाही तर उद्या अधिवेशनामध्ये येणार आहेत, त्या बाबतीत ते त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे ते स्पष्टपणे बोलतील. आमचा संदीप भैयावर त्या ठिकाणी विश्वास आहे आणि आम्ही हेही सांगितलेलं आहे, तुमचं सरकार आहे, होम मिनिस्ट्री तुमची आहे, तुमच्याकडे यंत्रणा आहे, अधिकारी आहेत, जे काय वापरायचं वापरा. जो कुठला जबाबदार व्यक्ती असेल त्यावर तुम्ही कारवाई करा. आम्ही कुठे काय बोलत नाही, पण काय खरं घडलं जर कोणी सांगू शकतं तर ते संदीप भैया सांगतात. तुमचे उपसभापती आहेत जे कैलास वराड यांच्यावर अविश्वास ठराव आणलाय राम शिंदे यांच्या पक्षाकडून, तर त्याबद्दल काय सांगणार? आता राम शिंदे हे सभापती झालेले आहेत. सभापती झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय आणि त्यांना असं वाटतं की अशा कुरघोड्या करून आता त्यांचंच त्या ठिकाणी हे सभापती आहेत कुठे त्या मार्केट कमिटीमध्ये. आता मार्केट कमिटीमध्ये तुमचे सभापती असताना सगळ्यांची अपेक्षा तिथं मोठ्या प्रमाणात निधी तुम्ही आणाल, पैसे आणाल, तिथं शेतकऱ्याचा विकास होईल. त्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष आहे. फक्त पक्ष फोडा, तुम्ही लोकांना आपल्याकडे घ्या, त्यांना पैसे द्या, त्यांना भीती दाखवा आणि अशा प्रकारचं खालच्या लेवलचं राजकारण कुठेतरी राम शिंदेंनी केलेलं आहे. आम्ही आमच्या कामावर लक्ष देत आहोत, लोकांना कुठं मदत लागेल तिथे करतो. त्यांना काय राजकारण करायचं तर पुढची 4 वर्ष ते करत राहा. जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा आपण बघू. आपल्यासोबत होते रोहित पवार आणि त्यांनी सांगितलं राम शिंदे यांना काय राजकारण करायचं आहे ते करू द्या. अक्षय साबळे, आपलं महानगर.